रात्रीचे 2:41 झालेले. आपण कळसुबाई ट्रेकला सुरुवात करत आहोत. नाईट ट्रेक असणार आहे आणि मॉर्निंगला आपण सकाळी सूर्योदय बघण्यासाठी कळसुबाईच्या शिखरावर असणार आहे. जय शिवराय मित्रांनो, मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर सर करणार आहोत. मित्रांनो, आपण ट्रेकला सुरुवात ही रात्री करणार आहोत. तर त्यामुळे दिवसभराचा आराम आणि जेवणाची व्यवस्था ही आपण पंढरीभाऊ खाडे यांच्याकडे केलेली आहे. तर मी यांचा नंबर स्क्रीनवर शेअर करतो आहे. जर तुम्हाला पण असा प्लॅन करायचा असेल नाईट ट्रेकचा, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करू शकता. मित्रांनो, जेवण कसं होतं? स्वादिष्ट. मित्रांनो, नाईट ट्रेकला सुरुवात ही रात्री 3 वाजता करणार आहोत. तर तोवर 3 झाले का? गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर आपण अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तर तिकडे जाऊन काही वेळ तिथे व्यतीत करणार आहोत. चला तर मग.
रात्रीचे 2:41 झालेले. आपण कळसुबाई ट्रेकला सुरुवात करत आहोत. नाईट ट्रेक असणार आहे आणि मॉर्निंगला आपण सकाळी सूर्योदय बघण्यासाठी कळसुबाईच्या शिखरावर असणार आहे. कळसुबाई शिखरचा आपण नाईट ट्रेक सुरू केलेला आहे आणि ही आपल्या ग्रुप मंडळी. चला या या या. इथून क्रॉस करा. आपले ट्रेकर मंडळी येत आहे. या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत. आपण साईनबोर्ड बघू शकतो जे आपल्याला कळसुबाई शिखरापर्यंत पोहोचू शकतात. पुढे आपण आपला ट्रेक कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण नाईट ट्रेकचा प्लॅन करत असतो तर तेव्हा एकदम ब्राईट टॉर्च आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही नाईट स्टे करणार असाल तर चांगल्या पद्धतीचा टेंट म्हणजे चांगल्या क्वालिटीचा टेंट असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचे ट्रेकिंग शूज असणं आवश्यक आहे. सोबतच नाश्ता उदाहरणार्थ गुळाची चिक्की, शेंगदाणा चिक्की आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे आपल्याकडे. या मळलेल्या वाटा आपल्याला शिखराकडे घेऊन जात आहे. आपल्यासोबत हा आपला ग्रुप. जो तुम्ही बघू शकता. टोटल मी पकडून 14 मुलांचा ग्रुप प्लस 3 मुंबईकर ॲड झालेले आपल्या ग्रुपमध्ये. आणि आपण सर्व कळसुबाई शिखराच्या दिशेने वाटचाल करत आहोत. कळसुबाई शिखराची वाट दाखवण्यासाठी आपले वाट सुरू डॉगेश भाई जे आपल्यासोबत आहे. डॉगेश भाई पुढे असणार आहे आणि आपण त्यांच्या मागे असणार आहे. कदाचित उलटंही होऊ शकतं. आपण पुढे ना आपले डॉगेश भाई मागे राहू शकता. चला तर मित्रांनो, येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना कळसुबाई शिखरावर जाऊन देवीचं दर्शन घेणं शक्य नाही असे लोक या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. आपली ट्रेकर मंडळी कळसुबाई शिखराच्या दिशेने वाटचाल करत आहे. नॉनस्टॉप चला, नॉनस्टॉप चला, चला. जेव्हा आपण कळसुबाई शिखराकडे वाटचाल करत असतो तर आपल्याला अशा काही दिशादर्शक खुणा दिसत असतात जे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात. रात्रीचे 3:30 म्हणजेच आपल्याला पाऊण तास झालेला आहे ट्रेकला सुरुवात करून. आणि आपले ग्रुप ट्रेक मंडळी हळूहळू शिखराच्या दिशेकडे वाटचाल करत आहे. आपण बघत आहोत निसर्ग, शांत निसर्ग, सुंदर निसर्ग. मित्रांनो, काही वेळ चालत आल्यानंतर आपल्याला इकडं थोडासा पायरी मार्ग दिसून येत आहे. आपण बघू शकतो. आपण या इथून वरती आलेलो आहे. मित्रांनो, जेव्हा आपण कळसुबाई शिखर सर करत असतो तर कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी आपल्याला 4 टप्प्यांमध्ये शिडी मार्गाचा वापर करावा लागतो. तर ही आहे प्रथम टप्प्यातली शिडी. जुनी शिडी खराब झाल्या कारणाने आपण बघत आहोत नवीन शिडी.
इथे प्रस्थापित केलेली आहे आणि इथून आपण वरती शिखराकडे वाटचाल करत आहोत. शिडी मार्गाने शिखराकडे जात असताना आपण ज्या चॅनलवर पाय ठेवत आहोत तर तो चॅनल खूप छोटा असल्याकारणाने जर आपण घाई गडबड केली तर आपला निश्चित अपघात होऊ शकतो आणि आपल्याला खूप मोठी जखम होऊ शकते. तर त्यामुळे काळजीपूर्वक शिडी मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील शिडी मार्ग चालून आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेला पायरी मार्ग दिसत आहे. तर या पायरी मार्गाने आपण कळसुबाई शिखराकडे वाटचाल करत आहोत. मित्रांनो, काही वेळ कातळात कोरलेला पायरी मार्ग चालून आपण पुढे आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिडी मार्ग आपल्याला वाटेत लागलेला आहे आणि आपण या टप्प्यातील शिडी मार्गाने कळसुबाई शिखराकडे वाटचाल सुरू करत आहोत. मित्रांनो, एक गोष्ट सांगताना आनंद होतो की कळसुबाई शिखरचा आपण जो ब्लॉग बघत आहोत तर हा ब्लॉग सर्वप्रथम 1878मध्ये ब्रिटिश प्रवासी ज्याचं नाव आहे फ्रान्सिस गेल, ह्या फ्रान्सिस गेल प्रवाशाने स्वतः एक ब्लॉग लिहिलेला होता कळसुबाई शिखराबद्दल. तर तो फ्रान्सिस गेल हा प्रवासी आहे. तर हा प्रवासी त्याने विशेष परवानगी काढलेली होती, कारण ब्रिटिश काळात कुठल्याही गड किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्वसामान्यांना बंदी होती. तर हा जो प्रवासी होता फ्रान्सिस गिल, तर ह्या फ्रान्सिस गिलने 1878मध्ये एक विशेष परवानगी काढलेली होती आणि ती विशेष परवानगी काढल्यानंतर तो सर्वप्रथम कळसुबाई शिखराकडे आलेला होता. तर तो फ्रान्सिस गेल असं म्हणतो की कळसुबाई शिखर जे आहे, कळसुबाईचे इतके सुंदर त्याने वर्णन केलेलं आहे की तो असं म्हणतो की मी रात्रीचा हा गड म्हणजे हा डोंगर चढाईला सुरुवात केली होती. आणि तो असंही म्हणतो की मला माहीत आहे की कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर तो जेव्हा 1878मध्ये कळसुबाई शिखरावर आलेला होता तो असं वरती जात असताना तर त्याच्या प्रवास वर्णनात त्याने असं लिहून ठेवलेलं आहे की त्या काळात मी जेव्हा कळसुबाई शिखरावर चढाई करत होतो तर तेव्हा मला कळसुबाई शिखरावर जात असताना लोखंडी शिडी दिसलेली होती किंवा लोखंडी शिडीने मी वरती गेलेलो होतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपण आज जी कळसुबाई शिखर सर करण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करतोय, तर ही लोखंडी शिडी 1878 म्हणजे 1878मध्ये सुद्धा ही लोखंडी शिडी त्या काळी अस्तित्वात होती. म्हणजे त्या काळचे लोक ह्या लोखंडी शिडीचा वापर करून शिखरावर जात असे. आणि मित्रांनो, हा फ्रान्सिस गिल जे आहे तर हे जेव्हा कळसुबाई शिखरावर जातात तर त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात असं लिहून ठेवलेलं आहे की ते म्हणतात की माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर मी सूर्योदय जो बघितलेला असेल तर हा मी बघितला होता कळसुबाई शिखरावरून. आणि हे फ्रान्सिस गेल त्यांच्या प्रवास वर्णनात असंही मेन्शन करतात, असंही लिहून ठेवतात की माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर जो सूर्योदय मी बघितला होता हा कळसुबाई शिखरावरून बघितला होता. परंतु त्याचबरोबर तर ते हे फ्रान्सिस गेल असंही लिहितात की मी जेव्हा कळसुबाई शिखरावरून आजूबाजूला बघत होतो तर मला त्र्यंबक डोंगर जी रांग आहे म्हणजे आपण मेडघर किल्ला म्हणू शकतो, ज्याला उर्फ आपण त्र्यंबकगड म्हणतो आणि आज आपण त्याला ब्रह्मगिरी म्हणतो, तर हा त्र्यंबकगड मला स्पष्टपणे दिसत आहे. अंजनेरी पर्वतरांग मला स्पष्टपणे दिसत आहे, असा तो त्या ठिकाणी लिहून ठेवतोय. आणि त्याचसोबत आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचे जे गडकिल्ले आहे तर हे मला स्पष्टपणे दिसत आहे, असं तो त्याच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवत आहे. आणि आपण थोडं ऑपोजिट म्हणजे मागे बघत आहोत तर तुम्हाला काही लाईटी दिसत असेल. तर ह्या लाईटी कळसुबाई शिखराच्या पायथ्यालगत जी काही आजूबाजूची गावं आहे
या गावांच्या आतली लाईट आपल्याला दिसत आहे. जर आपण हा जो परिसर बघितला तर हा नगर जो जिल्हा आहे तो तिकडचा परिसर आहे. आणि थोडंसे आपण इकडे जर बघितलं समोर तर हा जो परिसर आहे हा नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका आहे. खाली जे आपण बघत आहोत हे आहे जहागीरदार वाडी आणि त्याच्या जवळ पारी हे गाव आहे. तर भरपूर लोकांना माहिती की कळसुबाई शिखर जे आहे तर याचं पायथ्याचं गाव म्हणजे बेस विलेज हे बारी आहे. पण बारीसोबतच जहागीरदार वाडी हे पण एक बेस विलेज आहे. तर आपण जेव्हा ट्रेक सुरू करतो म्हणजे आपण जो ट्रेक सुरू केलेला आहे हा जहागीरदार वाडी जी आहे इथून आपला ट्रेक आपण सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण कळसुबाई शिखराकडे वाटचाल करत आहोत. आणि त्यासोबत वरती जर आपण बघत आहोत एकदम अंधुक अंधुक जर तुम्ही बघत असाल तर आपल्याला काही चांदण्या म्हणजे स्टार दिसत निरभ्र आकाश असल्या कारणाने चांदण्या दिसत आहे. फक्त एकच देव आवडेल फील द नेचर. मित्रांनो काही वेळ कळसुबाई शिखराकडे वाटचाल करत असताना आपल्याला वाटेत पाण्याचा हौद दिसत आहे. लगभग आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहे पायथ्यापासून. आता वाजलेले आहे 4:39. तर 2 तास म्हणू शकतो आपण. 2 तासानंतर या ठिकाणी जे पाण्याचा हौद आहे हा आहे कळसुबाई शिखराचा शेवटचा टप्पा. म्हणजे इथून थोडंसं वरती गेलं की कळसुबाई शिखर लागतं. तर हा एक पाण्याचा हौद आहे आणि आपण इथे पोहोचलेलो आहोत. तर येथील पाणी हे आपण रेग्युलर वापरासाठी घेऊ शकतो. मित्रांनो फायनली आपण कळसुबाई शिखराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि इथून थोडंसं वरती गेलं की आपण पोहोचतो कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च माथ्यावर. आणि मित्रांनो आपल्यासमोर आहे कळसुबाई शिखर सर करण्यासाठी वाटेत येणारी शेवटची शिडी. मित्रांनो आपण आज या शिडी मार्गाने आजच्या स्वर्गात पोहोचणार आहोत. म्हणजेच हा शिडी मार्ग कंप्लीट करून आपण पोहोचणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर म्हणजेच कळसुबाई शिखरावर. मित्रांनो हा शिडी मार्ग चालत असताना काळजीपूर्वक चालत जा. कारण मध्ये मध्ये हा जो पाईप आहे रिलिंग पाईप मध्ये मध्ये कट झालेला आहे. तर कदाचित आपण त्या पाईपवर विश्वास ठेवून पुढे चालत जाऊ. परंतु मध्येच पाईप कट झाल्या कारणाने आपला झोक पुढे जाऊ शकतो. तर काळजी घ्या. मित्रांनो 2 तास 2.25 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपण आणि आपला ग्रुप पोहोचलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा शिखरावर म्हणजेच कळसुबाई शिखरावर. आणि आपल्यासमोर आहे कळसुआई देवीचं मंदिर. मित्रांनो कळसुबाई शिखराच्या दंतकथेनुसार कळसुबाई नावाच्या एका आदिवासी मुलीच्या नावावरून हे शिखर ओळखले जाते. ती एक कोळी कुटुंबातली मुलगी होती जी जंगलात फिरून आणि औषधी वनस्पतींचा अभ्यास करण्यात रमून जायची. ती कोळ्याच्या घरी छोटी मोठी कामे करायची. पण तिची एक अट होती म्हणजे भांडी आणि झाडूची कामे करणार नाही. पण एक दिवशी झाडायला सांगितल्यामुळे ती वर डोंगरावर रुसून गेली आणि गुप्त झाली. कालांतराने गावातील लोकांनी तिची आठवण म्हणून शिखरावर मंदिर बांधले आणि तिला देवी म्हणून मानले.
मित्रांनो, आपण ही गर्दी बघत आहोत. आता ही गर्दी कशासाठी बघणार तर या गोष्टीसाठी आपण आपला कॅमेरा टाइमलॅप्सवर लावत आहोत आणि सूर्योदय आपण बघणार आहोत. थंडी तर खूप आहे आणि हवा पण खूप आहे. मित्रांनो, कळसुबाई शिखरावरून आपल्याला दिसणारा आजूबाजूचा परिसर आणि त्यासोबतच आपण AMK म्हणजे अलंग मदन कुलन हे किल्ले एकदम स्पष्ट आपल्याला दिसत आहे. तर आपण थोडंसं जाणून घेऊया. तर हा जे आपला बोर्ड दिसतोय तर याच्या पलीकडे जो किल्ला दिसतोय तर तो अलंग किल्ला, थोडंसं इकडे तिथे जर बघितलं तर तो मदन, आणि शेवटचा जो दिसतोय तो कुलन किल्ला म्हणजे AMK दिसतोय आपल्याला. थोडंसं मागे जर बघितलं तर रतनगड आपल्याला इथून दिसू शकतो. या व्यतिरिक्त स्पष्ट वातावरण नसल्या कारणाने तर आपल्याला आजूबाजूचे जे काही किल्ले आहेत, जसं की हरिहर, त्यानंतर त्रिंगलवाडी, पट्टा किल्ला, औंढा किल्ला, तर हे इतके काही खास आपल्याला दिसू शकत नाही आहे. पण जसं जसं वातावरण क्लिअर होईल, स्पष्ट होईल, तसं आपल्याला हे सर्व किल्ले दिसणार आहे. तर सध्या आपण उभे आहोत महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर म्हणजेच कळसुबाई शिखरावर, आणि तिथून आपण आज सूर्योदय बघितलेला आहे.